नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, कुठला पार्ट स्टडी केलेला आहे आठवतं का? पहा, कुठला पार्ट स्टडी केलेला आहे आपण? टाइप्स ऑफ द मॅट्रायसेस. मॅट्रायसेस सगळे प्रकार आपण बघितलेले आहेत. ओके, आता ह्या सेक्शनमध्ये आपल्याला अल्जेब्रा ऑफ द मॅट्रायसेस कुठला पॉईंट स्टडी करायचा आपल्याला? अल्जेब्रा ऑफ द मॅट्रिक्स हा पार्ट स्टडी करायचा आहे. ओके, तर आता ह्या नॉर्मल अल्जेब्रा जर पाहिला आपण तर 4 प्रकारचे अल्जेब्राज आहेत: ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. बरोबर आहे का? पहा, ओके, तर पहिला ॲडिशन असणार आहे, सेकंड सबट्रॅक्शन असणार आहे, थर्ड मल्टिप्लिकेशन आणि फोर्थ वन इज ऑल्सो डिव्हिजन. ओके, तर मॅट्रायसेसमध्ये आपल्याला तर हे 4 अल्जेब्रा स्टडी करायचे आहेत, पण तो डिव्हिजन इन टर्म्स ऑफ काय असणार इथं? मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिपलमध्ये आपल्याला काय यूज करायचं? आपल्याला डिव्हिजन रेफर करायचं आहे. पहा, ओके, तर मॅट्रायसेसमध्ये एकूण 3 प्रकारचे अल्जेब्राज येणार आहेत. कुठले येणार इथं? ॲडिशन, सबट्रॅक्शन ॲज वेल ॲज मल्टिप्लिकेशन. ओके, अल्जेब्रा ऑफ द मॅट्रायसेसमध्ये 3 टाईपचे अल्जेब्राज आहेत: ॲडिशन, सबट्रॅक्शन ॲज वेल ॲज मल्टिप्लिकेशन. ओके, आता वन बाय वन एक पार्ट आपल्याला स्टडी करायचं आहे. पहिला टाईप किंवा पहिला अल्जेब्रा असणार इथं. आता दोन्ही अल्जेब्राज मी एकत्र घेणार आहे, ॲडिशन ॲज वेल ॲज सबट्रॅक्शन. ओके, ॲडिशन ऑर अँड करतो मी इथं, ऑर नको, अँड सबट्रॅक्शन. ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बिटवीन कशामध्ये असणार इथं? बिटवीन 2 or more मॅट्रायसेस. 2 or more मॅट्रिक्स. 2 or more मॅट्रिक्स आपल्याला पहा, 2 or more मॅट्रिक्स. ओके, आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं जो आता ॲडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे, जर मला 2 किंवा 3 मॅट्रायसेसमध्ये किंवा मोर दॅन टू मॅट्रायसेस ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर मला करायचं असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची असणार आहे, जे मॅट्रायसेस तुम्ही ॲड किंवा सबट्रॅक्ट करणार आहात, त्या प्रत्येकाची ऑर्डर जी असेल ते आपल्याला काय लागणार आहे? सेम पाहिजे आहे. पहा, ऑर्डर कशी लागणार आपल्याला? सेम पाहिजे आहे. ओके, मग तुम्ही 2 मॅट्रायसेस ॲड करा, 3 मॅट्रायसेस ॲड करा, किंवा मोर दॅन 2 असतील, एन नंबर ऑफ मॅट्रायसेस जरी असतील, ॲड किंवा सबट्रॅक्ट करणार असाल, तर पहिली कंडिशन अप्लाय होईल, द ऑर्डर ऑफ ऑल द मॅट्रायसेस आर सेम पाहिजे आहे. पहा, ओके, आता त्याच्यामध्ये काय काय शिकायचं आहे पहा आपल्याला. फॉर एक्झाम्पल मी आता घेतोय. पहा, ओके, मला आता इथं इफ मी मॅट्रिक्स ए घेतलेला आहे. इफ फर्स्ट एक्झाम्पल मी रेफर करतोय, मॅट्रिक्स ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 2 1 1 0 1 2 -1 3. ओके, त्याचबरोबर मॅट्रिक्स बी मी रेफर करतोय, मॅट्रिक्स बी इज इक्वल टू अँड द मॅट्रिक्स बी इज इक्वल टू -1 2 3 1 2 -1 -5 3 6. ओके, आता मला सांगा मॅट्रिक्स एची ऑर्डर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं मॅट्रिक्स एची ऑर्डर 3 नंबर ऑफ रोज, R1 R2 R3, C1 C2 C3, 3 नंबर ऑफ रोज, 3 नंबर ऑफ कॉलम्स आहेत. म्हणजे काय झाला? ऑर्डर 3/3. ओके, सिमिलर मॅट्रिक्स बी हा किती बाय कितीचा आहे सांगा पाहू? R1 R2 R3, C1 C2 C3. परत बी हा मॅट्रायसेस किती बाय कितीचा आलेला आहे? 3/3 चालेला आहे. ओके, जर मला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर करायचं असेल, तर पहिली रिक्वायरमेंट काय असणार आपल्याला इथं? तर जे मॅट्रायसेस तुम्ही ॲड किंवा सबट्रॅक्ट करणार आहात, त्या प्रत्येकाची ऑर्डर कशी पाहिजे आपल्याला? सेम पाहिजे आहे का? पहा, आता इथं पहिल्यांदा 3/3 ऑर्डर ऑफ बोथ द मॅट्रायसेस आर सेम. ह्याचा अर्थ मी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मी इझिली अप्लाय करू शकतो. काय येणार पहा मग इथं? देन आता मला इथं रेफर करायचं आहे. देन पहिला अल्जेब्रा मी रेफर करणार, मी A + B करणार आहे. पहा, A + B पॉसिबल आहे का? दोघांची ऑर्डर कशी आहे? ए हा मॅट्रायसेस 3/3, बी हा मॅट्रायसेस 3/3. ह्याचा अर्थ ऑर्डर ऑफ द बोथ मॅट्रायसेस आर सेम. ह्याचा अर्थ मी ॲडिशन इज ऑल्सो कॅरीड आउट. ॲडिशन मी अप्लाय करू शकतो. ओके, काय येणार पहा आता इथं? A + B एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय येणार पाहता इथं? मॅट्रिक्स ए एलिमेंट व्यवस्थित बघून 2-3 वेळा व्यवस्थित चेक करून एलिमेंट्स लावावे लागतील. आणि एक जर एलिमेंट चुकला तर ऑटोमॅटिकली काय असणार? पुढची कॅल्क्युलेशन चुकत जाणार आहेत. पहा, म्हणजेच काय येणार इथं? 1 2 1, नेक्स्ट वन इज ऑल्सो 1 0 1, सेकंड रो, थर्ड रो 2 -1 3. ओके, ॲडिशन विथ
ॲडिशन विथ मॅट्रिक्स बी काय दिलेलं आपल्याला -1 2 3 ॲज वेल ॲज 1 2 -1 -5 3 आणि 6 -5 3 6 दिलेलं आहे पहा. ओके, आता पहिली कंडिशन ह्या दोघांची काय असणार इथं ऑर्डर ऑफ द बोथ द मॅट्रायसेस आर सेम. ऑर्डर ऑफ द बोथ द मॅट्रायसेस आर सेम पाहिजे आहे. हा 3/3 आहे. ओके, हा पण किती बाय कितीचा आहे 3/3. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. ऑर्डर ऑफ द बोथ द मॅट्रायसेस जे मॅट्रायसेस तुम्ही ऍड किंवा सबट्रॅक्ट करणार आहात त्यांची ऑर्डर कशी पाहिजे आपल्याला सेम पाहिजे आहे 3/3 3/3. ओके, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता दुसऱ्या कंडिशनला ॲडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे आपण कसं करणार आहोत एलिमेंट टू एलिमेंट अप्लाय व्हील. एलिमेंट टू एलिमेंट कळालं का पहा. ओके, रोवरच अप्लाय करणार, कॉलमवरच अप्लाय करायचं आहे. एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन इज ऑल्सो कॅरीड आउट. एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन इज ऑल्सो कॅरीड आउट आहे पहा. ओके, याचा आता मला एलिमेंट टू एलिमेंट अप्लाय करायचं आहे म्हणजे स्टेप काय येणार एक्झॅक्टली इक्वल टू. ओके, आता थेरीमध्ये मी सगळ्या स्टेप्स मेन्शन करणार आहे. कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. काय काय ना सांगा एलिमेंट टू एलिमेंट 1 प्लस ऑर मायनस हा 1 झाला. ओके, अल्जेब्रा कुठला प्लस आणि एलिमेंट कुठला आहे मायनस. प्लस मायनस आन्सर काय अप्लाय होईल -1. ओके, सेम अल्जेब्रा पुढं एलिमेंट टू एलिमेंट 2 + 2 2 + 2. ओके, पुढचा एलिमेंट बोला 1 + 3 1 + 3 हा झाला पहिला रोचे एलिमेंट. जसं मी पहिल्या रोवर कॅल्क्युलेशन्स अप्लाय केलेले आहेत सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लायड टू दी सेकंड ॲज वेल ॲज थर्ड रो. काय करणार पहा 1 + 1 1 + 1. ओके, चला सेकंड एलिमेंट काय ना 0 + 2 0 + 2. ओके, थर्ड एलिमेंट काय येणार आहे पहा 1 ± -1 ± -1. ओके, गुणाकारामध्ये प्लस ऑर मायनस अल्जेब्रा कुठला आहे प्लस एलिमेंट कुठला आहे मायनस. प्लस मायनस आन्सर काय अप्लाय होईल मायनसमध्ये रेफर होईल पहा. ओके, सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड टू दी थर्ड रो. थर्ड रोवर मी सेम कॅल्क्युलेशन अप्लाय करणार आहे. बोला 2 + 2 अल्जेब्रा कुठला आहे प्लस एलिमेंट कुठला आहे मायनस. प्लस मायनस आन्सर काय अप्लाय होईल -5. ओके, चला पुढं -1 + 3 आणि शेवटचं एलिमेंट 3 + व्हॅल्यू 6. कळालं का पहा. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशन जे आपल्याला करायचे आहेत ते कसे करायचे आहेत आपल्याला एलिमेंट टू एलिमेंट अप्लाय करायचे आहेत आणि त्याची ऑर्डर सुद्धा किती असणार इथं ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स द रिझल्ट ऑफ द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बिटवीन 2 मॅट्रायसेस ऑर मोर मॅट्रायसेस द रिझल्ट ऑफ द रिझल्ट ऑफ द ऑर्डर ऑफ 2 ऑर मोर मॅट्रायसेस. मग तो ॲडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे मिळणार रिझल्ट हा इट इज ऑल्सो ए काय असणार ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. जर एच ऑर्डर 3/3 असेल तर मिळणार रिझल्ट सुद्धा किती बाय कितीचा मिळणार मला 3/3चा मिळणार आहे. आता नॉर्मल कॅल्क्युलेशन्स आहेत पहा काय काय ना सांगा भाऊ इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ बोला 1 - 1 0 2 + 2 4 1 + 3 4 1 + 1 2 0 + 2 2 1 - 1 0 2 - 5 2 - 5 किती येणार विद्यार्थी मित्रांनो इथं -3. ओके, -1 + 2 -1 + 3 व्हॅल्यू किती अप्लाय होईल +2 3 + 6 व्हॅल्यू 9. तर मिळणारा रिझल्ट इट इज ऑल्सो ए काय अप्लाय होईल ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. मला सांगा दिलेल्या मॅट्रायसची ऑर्डर किती दिलेली आहे आपल्याला 3/3 दिलेला आहे. तर मिळणारा जो काही रिझल्ट अप्लाय होईल कुठला रिझल्ट ॲडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे तो पण किती बाय कितीचा मिळाला आपल्याला 3/3चा मिळाला पहा. ओके, आता सेम कॅल्क्युलेशन्स आता जसं मी ॲडिशन अप्लाय केलेलं आहे तसंच आता मी सबट्रॅक्शन रेफर करणार आहे पहा. सेकंड अल्जेब्रा मी रेफर करतो इथं A - B एक्झॅक्टली इक्वल टू बोला ए मॅट्रिक्स किती बाय कितीचा दिलेला आहे ए हा मॅट्रिक्स 3/3चा आहे. एलिमेंट्स काय काय आहेत 1 2 1. ओके, 1 0 1. ओके, 2 - 1 3 2 - 1 3 2 - 1 3. ओके, ॲडिशन सबट्रॅक्ट विथ हा किती बाय कितीचा आहे 3/3. ओके, अल्जेब्रा कुठला आहे सबट्रॅक्शन. ओके, बोला मॅट्रिक्स बी काय दिलेलं आपल्याला मॅट्रिक्स बी -1 -1 2 3 -1 2 3. ओके, चला पुढचा एलिमेंट काय दिलेला आहे पहा 1 2 - 1 1 2 - 1 आणि शेवटचा रो दिलेला आहे -5 3 6 -5 3 6. ओके, आता मला सांगा आता हा जो काही बी मॅट्रिक्स दिलेला आहे त्याची ऑर्डर किती बाय कितीची आहे 3/3ची असणार आहे. ऑर्डर किती असेल 3/3चीच आहे पहा. याचा अर्थ परत जसं ॲडिशनमध्ये मी रेफर केलं पहिली कंडिशन काय केली रे पहिली कंडिशन रेफर केली पहा
इफ द टू ऑर मोर मॅट्रायसेस जर मला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये यूज करायचं असेल तर मला दोघांची ऑर्डर सेम पाहिजे आहे. ऑर्डर 3/3, ऑर्डर 3/3, हॅव्हिंग दी सेम ऑर्डर आहे. ओके, आता जसं मी ॲडिशनमध्ये एलिमेंट टू एलिमेंट अप्लाय केलेलं होतं, सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड टू दी सबट्रॅक्शन. काय होणार इथं, एलिमेंट टू एलिमेंट. बोला, पहिल्या एलिमेंटला मी अप्लाय करणार, सेकंड पहिल्या रोचा सेकंड एलिमेंट हा दुसरा मॅट्रायसेस जो असेल तर सेकंड एलिमेंट बरोबर कॅरेड आउट होणार आहे. ओके, तसंच थर्ड एलिमेंटला अप्लाय होणार पहा. ओके, सेम कॅल्क्युलेशन जसं मी ॲडिशनला रेफर केलेलं आहे तेच सेम कॅल्क्युलेशन्स मी कशाला अप्लाय करणार आता इथं सबट्रॅक्शनला रेफर करणार आहे. एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ. ओके, बोला काय काय येणार सांगा, काय येणार इथं 1. ओके, फॉर्म्युलामधला मायनस, अल्जेब्राचा मायनस, एलिमेंटचा मायनस, गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतं प्लसमध्ये होणार पहा 1 + 1. ओके, दुसरा एलिमेंट 2 - 2, तिसरा एलिमेंट 1 - 3. ओके, चला सेकंड रोला सेम कॅल्क्युलेशन्स मी अप्लाय करणार आहे. बोला काय काय येणार, 1 - 1, 1 - 1, 0 - 2, पुढं 1 फॉर अल्जेब्रामधला मायनस, एलिमेंटचा मायनस, मायनस मायनस काय होणार विद्यार्थी मित्रांनो इथं प्लसमध्ये येणार पहा. ओके, पुढं 2 मायनस मायनस अगेन प्लस 5, -1 - 3 अँड लास्ट एलिमेंट इज ऑल्सो 3 - 6. कळालं का पहा. ओके, म्हणजेच काय केलं आपण ह्या सुद्धा अल्जेब्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपण एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन इज ऑल्सो कॅरिड आउट. ओके, मग तो पहिला रोवर मी सेम कॅल्क्युलेशन्स अप्लाय करणार, सेकंड रोवर पण सेम कॅल्क्युलेशन्स अप्लाय करायचे आहेत आणि थर्ड रोवर सुद्धा सेम कॅल्क्युलेशन्स मी अप्लाय करणार आहे. ओके, आता मी नॉर्मल अल्जेब्रा रेफर करणार. मॅट्रिक्स ऑफ बोला 1 + 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 + 1 2. ओके, 2 - 2 0, 1 - 3 -2, 1 - 1 0. ओके, 0 - 2 -2, 1 + 1 2 and last 7. ओके, -4 -1 -3 -4 आणि शेवटचा एलिमेंट 3 - 6 व्हॅल्यू -3. म्हणजे मिळणार रिझल्ट परत किती बाय कितीचा मिळाला मला 3/3चा मिळाला पहा. ओके, याचा अर्थ कन्क्लुजन काय निघालं, इफ द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन द रिझल्ट बिटवीन द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बिटवीन टू ऑर मोर मॅट्रायसेस द ऑर्डर ऑफ द रिझल्टंट मॅट्रिक्स इज ऑल्सो ए. काय आपल्याला लिहितं, ऑर्डर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स आपल्याला पहा. जर दिलेला मॅट्रायसेस जर 2/2चा असेल तर रिझल्ट मला 2/2चा मिळणार आहे. दिलेला मॅट्रायसेस जर मला 3/2चा असेल तर रिझल्ट मला 3/2चाच मिळणार. दिलेला मॅट्रायसेस जर मला 3/3चा असेल तर रिझल्ट सुद्धा मला 3/3चाच मिळणार आहे पहा. समजलं, म्हणजे मी पहिले दोन अल्जेब्रा तिथे स्टडी केले, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन बिटवीन टू ऑर मोर मॅट्रिक्स. ओके, आता जो नेक्स्ट अल्जेब्रा आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहा. जो नेक्स्ट अल्जेब्रा जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कुठला अल्जेब्रा आहे आता नेक्स्ट इथं मल्टिप्लिकेशन. आणि ह्या मल्टिप्लिकेशनमध्येच आपल्याला यूज करायचा आहे, ह्या मल्टिप्लिकेशनमध्येच आपल्याला यूज करायचा आहे तिसरा जो अल्जेब्रा आहे, तिसरा जो अल्जेब्रा आहे, कुठला अल्जेब्रा आहे तिसरा, मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिक्स, मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिक्स आपल्याला पहा, मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिक्स. ओके, आता या मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला डिव्हिजन सुद्धा यूज करायचं आहे इन टर्म्स ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये दोन टाइप्स पडले. पहिला टाईप आला इथं स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, आणि दुसरा अल्जेब्रा रेफर होणार इथं मल्टिप्लिकेशन बिटवीन टू मॅट्रिक्स. कळालं का पहा. ओके, स्केलर मल्टिपल हे एकाच मॅट्रायसेसवर रेफर होणार आहे आणि मल्टिप्लिकेशन बिटवीन टू मॅट्रायसेस म्हणजे दोन मॅट्रायसेस जर मला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर हा सेकंड, ह्यालाच काय म्हणतो आपण नॉर्मल मल्टिप्लिकेशन. ह्यालाच काय म्हणतो आपण नॉर्मल मल्टिप्लिकेशन. कळालं का पहा. ओके, आता स्केलर मल्टिपल म्हणजे काय असणार, स्केलर म्हणजे काय असणार आहे एनी नॉन झिरो स्केलर. ओके, म्हणजेच काय असणार आहे इथं कुठलाही मॅट्रायसेस, त्यातला मी पहिला टाईप स्टडी करतोय पाहता इथं स्केलर मल्टिप्लिकेशन बिटवीन द मॅट्रिक्स. ओके, आता स्केलर मल्टिपल म्हणजे काय असणार आहे, आता हा एकच फरक, हा डिटर्मिनंट ॲज वेल ॲज मॅट्रायसेसमध्ये सगळ्यात मोठा फरक आपल्याला पहा. ओके,
आता स्केलर याचा अर्थ एनी नॉन झिरो स्केलरने मी काय करू शकतो, एखाद्या मॅट्रायसिसला मल्टिप्लाय करू शकतो किंवा एखादा एलिमेंट एखाद्या मॅट्रायसिसमधून मी कॉमन काढू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल इथे मी कॅपिटल ए इज इक्वल टू इफ कॅपिटल ए इज इक्वल मी मॅट्रिक्स रेफर केलेला आहे 1 2 1 -1 3 1 1 0 -3 1 0 -3. ओके, आता ह्याच्यामध्ये जर मी पाहिलं तर आता ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे. ओके, स्केलर मल्टिपल ह्याचा अर्थ एनी नॉन झिरो स्केलर मल्टिपल विथ काय असणार ते गिव्हन मॅट्रिक्स एनी नॉन झिरो, मग तो प्लसमध्ये असेल किंवा मायनसमध्ये, फक्त एनी नॉन झिरो, झिरो नको आहे. ओके, ह्याचा अर्थ तर मला इथं देईन, मला रेफर करायचं आहे 4 टाइम्स ए इज इक्वल टू 4 टाइम्स ए इज इक्वल टू 4 टाइम्स ए. आता ह्याचा अर्थ लक्षात घ्या 4 मल्टिपल विथ ए आहे. 4 टाइम्स एचा तर 4 मल्टिपल विथ ए. ओके, हा 4 काय झाला नॉन झिरो स्केलर आहे. हा 4 काय झाला नॉन झिरो स्केलर आहे. तर ह्या 4 मला ए मॅट्रिक्सचे मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय झालं ए गिवन डेटा काय दिलेला आहे, ए मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे 4 ॲज इट इज राहायला पहा. ओके, मल्टिपल विथ मॅट्रिक्स ए 1 2 1 -1 3 1 1 0 -3 रिमेन सेम. कळालं का पहा. ओके, म्हणजे मी मॅट्रिक्स ए हा ॲज इट इज रेफर केलेला आहे. मॅट्रिक्स ए मी ॲज इट इज रेफर केला. आता स्केलर मल्टिपल मॅट्रायसेसमध्ये कसं रेफर होणार आहे आणि डिटर्मिनंटमध्ये कसं रेफर होणार आहे, ऑलरेडी तुम्ही डिटर्मिनंटमध्ये स्टडी केला होता. ओके, तर मॅट्रायसेसमध्ये कुठल्याही एखाद्या नॉन झिरो स्केलरनं जर एखाद्या मॅट्रायसेस तुम्ही मल्टिप्लाय करत असाल तर इच अँड एव्हरी इलेमेंट एलिमेंटला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, फरक कळाला का पहा. जर एखाद्या मॅट्रायसेसला जर तुम्हाला एनी नॉन झिरो स्केलरनं मल्टिप्लाय करायचं असेल तर इच अँड एव्हरी इलेमेंट, प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला काय करावं लागेल, इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स ए मल्टिपल बाय 4. कळालं का पहा. ओके, प्रत्येक एलिमेंटला काय करायचं 4 न मल्टिप्लाय करायचं. आणि तेच डिटर्मिनंटमध्ये कसं होतं, कुठल्याही एखाद्या रोला किंवा कुठल्याही एखाद्या कॉलमला एनी नॉन झिरो स्केलरने मी काय करू शकत होतो, मल्टिप्लाय करू शकत होतो. परंतु मॅट्रायसेसमध्ये जर मला मल्टिप्लाय करायचं असेल 4 टाइम्स ए, जर मला स्केलर मल्टिपल अप्लाय करायचं असेल तर हा जो काय नॉन झिरो एलिमेंट जो आहे कुठला 4, ह्यानं इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स ए, इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स एच्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचं आपल्याला 4 न मल्टिप्लाय करायचं आहे. आणि ह्याच कन्सेप्टला काय म्हणतो आपण, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिक्स. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिक्स म्हणतो पहा आपण त्याला. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, रिझल्ट काय येणार आहे पहा. ओके, चला 4 न मला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 1 जार 4 1 4, 4 2 जार व्हॅल्यू 8. ओके, 4 1 जार व्हॅल्यू 4, पुढं -4, पुढं 4 त्रिकम 12, 4 1 4, 4 1 4, 4 मल्टिप्लाय 0 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0 मध्ये रेफर होईल. 4 3 जार व्हॅल्यू 12 प्लस मायनस आन्सर मायनसमध्ये रेफर होईल पहा. मॅट्रिक्स रिमेन सेम. समजलं. ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. ओके, आता अजून एखादं एक्झाम्पल मी इथं रेफर करतोय पहा. काय करणार इथं रेफर मी इफ. आता काय करतोय पहा, सेकंड एक्झाम्पल मी इथं रेफर करतोय. एलिमेंट घेतलेला इथं मी मॅट्रिक्स घेतोय पहा. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ. ओके, 5 10 -15. ओके, -55 20 -5 0 -10 आणि लास्ट वन इज ऑल्सो मी 30 रेफर केलेलं आहे पहा. ओके, लास्ट वन इज ऑल्सो मी 30 किंवा मी फक्त 3 घेतोय, 30 घेत नाही, मी फक्त 3 घेतोय. ओके, आता काय करायचं आहे मला, स्केलर मल्टिपलमध्ये रेफर करायचं आहे. देन ओके, आता मला स्केलर मल्टिपल एनी नॉन झिरो स्केलर, मग तो फॅक्टोरियल फॉर्ममध्ये असेल किंवा प्लसमध्ये असेल किंवा मायनसमध्ये रेफर होईल. ओके, हा जो काय ए मॅट्रिक्स दिलेला आहे, हा जो काय ए मॅट्रिक्स दिलेला आहे, आता त्याचं मला काय करायचं आहे, तर स्केलर मल्टिपलमध्ये रेफर करायचं आहे. देन 1/5 मल्टिपल विथ ए, 1/5 मल्टिपल विथ ए. कळालं का पहा. ओके, कॅपिटल ए मीन्स काय असणार, मॅट्रिक्स असणार आहे. 1/5 एनी नॉन झिरो स्केलर आहे. ओके, 1/5 रिमेन्स सेम. मॅट्रिक्स ए तुम्हाला दिलेला आहे, त्यांनी इथं मॅट्रिक्स ऑफ काय काय दिलेलं आहे पहा, 5 10 -15 -55 ओके, 20 -5 ओके, 0 -10, लास्ट वन इज ऑल्सो 3.
कळालं का पहा. ओके, मॅट्रिक्स कंप्लीट. ओके, आता मला सांगा नॉर्मल मल्टिप्लिकेशनच आहे, परंतु काय करतो आपण इथं, आता हा जो काय 1/5 जो दिलेला आहे, 1/5 जो दिलेला आहे, इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स ए, इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स ए मल्टिपल विथ काय असणार आहे इथं 1/5. ॲक्च्युअली मी 1/5 ने मल्टिप्लाय करतोय, परंतु इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स एच्या प्रत्येक एलिमेंटला मी काय करतो इथं 5 ने मी डिवाइड करणार आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार पहा, मॅट्रिक्स ऑफ, एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ. बोला 5 डिवाइडेड बाय 5 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, इक्वल टर्म्स गेट कॅन्सल, व्हॅल्यू 1. ओके, 10 डिवाइडेड बाय 5 व्हॅल्यू 2. -15 डिवाइडेड बाय 5 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, -3. ओके, -55 डिवाइडेड बाय 5, 5 एके 5, 5 एके 5, प्लस मायनस आन्सर मायनस. ओके, 20 डिवाइडेड बाय 5, 20 डिवाइडेड बाय 5 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 4. ओके, -5 डिवाइडेड बाय 5, -1. ओके, 0 डिवाइडेड बाय एनिथिंग व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 0. ओके, -10 डिवाइडेड बाय 5, -2. आता इथं मात्र आपल्याला एलिमेंट कुठला आहे, कितीने मल्टिप्लाय केलेला आहे आपण, 1/5 ने मल्टिप्लाय केलेला आहे. मल्टिपल विथ एलिमेंट कुठला आहे, 3 म्हणजे 3/1. भाग जातो का, नाही जात. आता बाकीच्या सगळ्या एलिमेंट्सला भाग गेला, मग मी कंप्लीट भाग घालवलेला आहे. पॉईंट्समध्ये आन्सर्स काढायचे नाही आहेत, त्यामुळे न्यूमरेटर व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 3 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर व्हॅल्यू 5. समजलं व्यवस्थित. ह्यालाच काय म्हणतो आपण, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. आता इथे मी गिव्हन किंवा टेकन केलेलं किंवा मी प्रोव्हाइड केलेलं आहे पहा. ओके, प्रोव्हाइड मल्टिपल विथ काय 4 टाइम्स ए, 4 मल्टिपल विथ ए केलं आपण, 1/5 मल्टिपल विथ ए केलं. ओके, एखाद्या वेळेस आता स्केलर मल्टिपल हे उलटं सुद्धा रेफर करायचं आहे, म्हणजेच काय दिलं जाईल, मॅट्रिक्स ए दिला जाईल, त्याच्यातून मला प्रत्येक एलिमेंटमधून एखाद्या एलिमेंट मला कॉमन काढू शकतो आपण, म्हणजे सोबत ते सुद्धा अल्जेब्रा किंवा ते सुद्धा कॅल्क्युलेशन्स कशामध्ये मोडतात, इथं स्केलर मल्टिपलमध्येच मोडणार आहेत. ओके, फॉर एक्झाम्पलमध्ये मी सांगतोय पहा इथं, फॉर एक्झाम्पल इफ मी कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स मी प्रोव्हाइड केलेलं आहे, मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 2, 10, 6, 4, -8, 2, -12, 18, and last one is also -4. Last one is also -4. ओके, हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे, हा मॅट्रिक्स जो दिलेला आहे, हा मॅट्रिक्स दिलेला आहे. देन आता कॅल्क्युलेशन्स पहा, कॅल्क्युलेशन व्यवस्थित चेक करा. आता मी काय करू शकतो, आता वरती मी काय केलं, प्रोव्हाइड केलं, म्हणजे वरती काय केलं मी प्रोव्हाइड केलं, मग तो काय असू दे, 4 टाइम्स ए असू दे किंवा 1/5 असू दे. कळालं का बा, मी काय केलं, प्रत्येक एलिमेंटला मॅट्रिक्स एला मी 4 ना प्रोव्हाइड केलेलं, 4 मी दिलेलं आहे, तसंच 1/5 मी दिलेलं आहे. ओके, आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर इच अँड एव्हरी एलिमेंट, प्रत्येक एलिमेंट, हा जो काय ए मॅट्रायसिस दिलेला आहे, त्याच्या प्रत्येक एलिमेंटमध्ये काय दिसतं आपल्याला, एक एलिमेंट कॉमन दिसतो पहा, म्हणजे 2च्या सिरीजमध्ये 2, 10, 6, 2च्या सिरीजमध्ये 4, -8, 2, 2च्या सिरीजमध्ये -12, 18, -4, इट इज ऑल्सो 12च्या सिरीजमध्ये, सॉरी 2च्या सिरीजमध्ये पहा. याचा अर्थ इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स ए, एखादा एलिमेंट मी प्रोव्हाइड करू शकतो किंवा एखादा एलिमेंट मी कॉमन घेऊ शकतो पहा. ओके, हा एक फरक कशामध्ये अप्लाय होईल, तर डिटर्मिनंट ॲज वेल ॲज मॅट्रायसेस. जर मला डिटर्मिनंटमधून एखादा एलिमेंट कॉमन काढायचा असेल तर प्रत्येक रो मधून किंवा प्रत्येक कॉलममधून मी एलिमेंट काय करू शकतो, इथं कॉमन काढू शकतो. बट मॅट्रायसेसमध्ये जर एखादा एलिमेंट मला जर कॉमन काढायचा असेल तर मला इच अँड एव्हरी एलिमेंट प्रत्येक एलिमेंटमधून तो एलिमेंट मला काय करावं लागेल, कॉमन काढावं लागेल. काय येणार मग इथं पहा, देअरफॉर कॅपिटल ए इज इक्वल टू, देन कॅपिटल ए इज इक्वल टू काय येणार पहा, 1. आता या सगळ्या एलिमेंट्समधून 2, 10, 6, 4, -8, 2, -12, 18, -4, ह्या सगळ्या एलिमेंट्समधून काय कॉमन निघेल, इथं 2 कॉमन निघेल पहा. मॅट्रिक्स ऑफ काय येणार, जर मी 2 कॉमन काढला तर शिल्लक काय राहणार आहे, 1, 5, 3, ओके, 2, -4, साइन कन्व्हेन्शनवर काही फरक पडत नाही. ओके, 1, ओके, पुढं -6, ओके, 92, 18, 9, आणि लास्ट वन इज ऑल्सो -2. समजलं का पहा. ओके, या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. ओके, आता एखाद्या वेळेस आता ह्या सगळ्या एलिमेंट्समधून 2 आला, आता जसं मी मागच्या एक्झाम्पलमध्ये 3 ने 5 ला भाग जात नाहीये, इथं 30च्या ऐवजी मी 3 घेतलं पहा. ओके, तर अशा वेळेस जर एखादा एलिमेंट, आता मेजॉरिटी जर इथं 2 बाहेर निघत असेल तर मी 2 कॉमन काढणार आहे. आता अनदर एक्झाम्पल एक मी इथं रेफर करतोय पहा, इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स मी प्रोव्हाइड केलेलं आहे, पहा 5, 1, 15, 20, 3, 20 -3, 10, -5,
6 आणि परत मी काय घेतली तर 15 -15 घेतलेलं आहे पहा. ओके, बोला किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 3/3 आहे. किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 3/3 आहे. ओके, देन आता मला काय करायचं आहे पहा, इथं कॅपिटल ए इज इक्वल टू, ओके, एलिमेंट जर मी व्यवस्थित पाहिले तर पहिला एलिमेंट कुठला आहे? 5, 1, 15, ओके, 20, -3, 10, ओके, पुढं 5, -6, -15 आहे. ओके, आता या सगळ्यामधून जर विचार केला तर मेजॉरिटी 5 मी कॉमन काढू शकतो. म्हणजे काय झालं इथं, मी टेकिंग कॉमन 5 ऑन इच ऑफ द एलिमेंट मधून मी काय करतो इथं कॉमन काढतो बघा. ओके, टेकिंग काय केलं आपण, प्रत्येक एलिमेंटमधून मी 5 कॉमन काढणार आहे. टेकिंग 5 कॉमन ऑन द मॅट्रिक्स ए इच अँड एव्हरी एलिमेंट. ओके, 5 जर मी कॉमन काढला तर शिल्लक काय राहील इथं? 1. आता इथं 5 आहे का? नाही आहे. ह्याचा आता मी 5 घेतला, 5 दिला. म्हणजे काय घेतला इथं मी अल्जेब्रा 5 घेतला, 5 दिला. न्यूमरेटरमधून मी 5 काढलेला, शिल्लक काय राहिला? 1/5. ओके, 15 मधून मी 5 बाजूला काढला तर शिल्लक किती राहील? 3. 20 मधून 5 काढला, किती शिल्लक राहील? 4. ओके, -3 मध्ये आहे का? नाही आहे. सेम अल्जेब्रा मी रेफर करणार. 5 घेतला, 5 दिला. न्यूमरेटरमधून मी 5 कॉमन काढला, शिल्लक काय राहील? -3 डिवाइडेड बाय 5. ओके, 10 डिवाइडेड बाय 5 2. नेक्स्ट 5 डिवाइडेड बाय 5 मी कॉमन काढलेला आहे, -1. पुढं 6 आहे. आता -6 आहे. सेम अल्जेब्रा मी रेफर करणार. काय करणार? 5 घ्यायचा, 5 द्यायचा, 5 घ्यायचा, 5 द्यायचा. त्यातून न्यूमरेटरमध्ये मी 5 जर कॉमन काढला तर शिल्लक काय राहील? -6 डिवाइडेड बाय 5. ओके, आणि शेवटचा -15 आहे. किती असणार इथं मग? -3. ओके, म्हणजे जर एखादा एलिमेंट जर कॉमन काढता येत नसेल, तर काय करावं लागेल? जर तो एलिमेंट मला प्रेझेंट करून घ्यावा लागेल, मग डिव्हिजन फॉर्ममध्ये. जसं इथं 1 मध्ये मी रेफर केलं पहा, 1 आहे त्यात 5 दिसत नाहीये, मग 5 घेतला, 5 दिला. त्यात न्यूमरेटरमध्ये मी 5 कॉमन काढला, शिल्लक काय राहिला? 1/5. ओके, तसंच A22 जो सेकंड एलिमेंट जो आहे तो -3 आहे. परत काय घेतला आपण? 5 घेतला, 5 दिला. न्यूमरेटरमधून मी 5 कॉमन काढला, शिल्लक काय राहिलं? -3 डिवाइडेड बाय 5. ओके, तसंच खालचा एलिमेंट जर मी पाहिला तर काय सेकंड कॉलममध्ये थर्ड एलिमेंट -6 आहे. -6 मधून 5 मी कॉमन काढू शकत नाहीये. काय अप्लाय मग? 5 घेतला, 5 दिला. त्यातून न्यूमरेटरमधून मी 5 कॉमन काढला तर शिल्लक काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो इथं? -6 डिवाइडेड बाय 5. समजलं का पहा? ओके, तर ह्या कन्सेप्टला म्हणजे एखादा एलिमेंट जर नसेल तर तो प्रेझेंट करून घ्यायचा आणि मग त्यातून मी कॉमन काढणार आहे. पण एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, जर मॅट्रायसेसमध्ये एखादा एलिमेंट द्यायचा असेल किंवा कॉमन काढायचा असेल, तर इच अँड एव्हरी एलिमेंट प्रत्येक एलिमेंटमधून तो एलिमेंट तुम्हाला कॉमन काढावा लागेल किंवा एखादा एलिमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करावा लागेल. ही एकच गोष्ट स्केलर मल्टिपलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. समजलं व्यवस्थित? ओके, आता जो सेकंड अल्जेब्रा आहे मल्टिप्लिकेशन ऑफ द गिवन मॅट्रिक्स, तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करायचा आहे. तर रिझन एकच आहे, सगळ्यात महत्त्वाचा अल्जेब्रा असणार आहे ते मल्टिप्लिकेशन बिटवीन टू मॅट्रायसेस. कळालं का पहा? ओके, तर सर्वांनी पहिल्यांदा जो अल्जेब्रा दिलेला आहे त्याच्यावरचे तुमचे जर एक्झाम्पल्स तुम्ही मॅट्रायसेस तुम्ही कुठले रेफर करून नॉर्मल अल्जेब्रा तुम्ही स्टडी करू शकता. रिव्हिजनमध्ये हा सगळा ऑलरेडी पार्ट आपण 11th स्टँडर्डला जो मॅट्रायसेस टॉपिक आपण शिकलेलो आहे त्याच्यामध्ये हा सगळा अल्जेब्रा आपण घेतलेला आहे. ओके, तरी सुद्धा काही हरकत नाही. काही विद्यार्थी नवीन असतील, ओके, जे मॅट्रायसेस टॉपिक शिकवत असताना नसतील तर त्यांनी घाबरून जायची काही गरज नाहीये. तर सुरुवातीला जे काही एक्झाम्पल आपले स्टार्ट होतील त्यावेळेस पहिलं लेक्चर मी काय घेणार आहे इथं, पूर्ण लेक्चर हे रिव्हिजनल टाईप किंवा रिव्हिजनल एक्झाम्पलवर हा सगळा अल्जेब्रावरचे एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. फक्त एकच, जे थेरीमध्ये एक्झाम्पल्स किंवा थेरीची मी एक्सप्लेन करतोय किंवा सांगतोय, जर समजलं नाही तर तुम्ही तो पार्ट परत तुम्ही काय करू शकता, लेक्चर्स फॉरवर्ड किंवा रिव्हर्स कन्सेप्ट वापरून तुम्ही काय करू शकता इथं बघू शकता. आणि जर त्यातून काय डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही कॉल करून तुम्ही विचारू शकता. समजलं व्यवस्थित? तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. पालक किंवा विद्यार्थी गरजेनुसार आता करोना जो काय व्हायरस जो पसरत आहे तर त्याचं प्रमाण सांगली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी तसंच आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. अवांतर कुठेही फिरू नका. ओके, तर व्हिडिओज किंवा लेक्चर्स बघून प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कुठले काय डाऊट्स असतील तर तुम्ही त्यावेळेस ते डाऊट्स क्लिअर करून पुढे जायचं आहे. ओके, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जो टॉपिक झालेला आहे
त्याचीसुद्धा रिव्हिजन कंटिन्युअसली ठेवा, कारण मॅथमॅटिक्स आहे, मी परत परत सांगतोय, लक्षात घ्या. आत्ता समजलं, पण 4 दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस काही समजत नाही. त्यामुळे हा जो काय पाठ असेल तो तुम्हाला रिडिंग राईटअपमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये ठेवलाच पाहिजे. ओके, 2 असाइनमेंट्स ऑलरेडी मी टाकलेले आहेत. सोडवला असाल तर वेल अँड गुड. तर काही दिवसातच, कारण की अजून मला काही जणांचा फॉलोअप आलेला नाही आहे. मी तुम्हाला कालच्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं, सांगितलेलं होतं. असाइनमेंट पहिली आणि दुसरी असाइनमेंट, सुरुवातीचा फोटो, पालकांचे सिग्नेचर असलेला फोटो आणि शेवटचा एक्झाम्पल, म्हणजे फर्स्ट असाइनमेंट शेवटच्या एक्झाम्पलच्या तिथला पालकांची सिग्नेचर असलेला फोटो पर्सनली काय करायचं आहे किंवा ग्रुपवर शेअर करायचा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी. कळालं का पहा. ओके, असाइनमेंट अजून सोडवलं नसाल तर सोडवा. काही दिवसातच मी पेअर ऑफ स्टेट लाईनचे होल टॉपिकवर आधारित मी असाइनमेंट टाकणार आहे. त्याचबरोबर एक मी टेस्ट पेपरसुद्धा ग्रुपवर टाकणार आहे. तो जरी तुम्ही घरी असाल तरी सुद्धा प्रामाणिकपणे एक लक्षात घ्या, फसवणूक केला तर ही तुमची फसवणूक होणार आहे. आमचं किंवा पालकांचं काहीही बिघडत नाही, मी स्पष्ट शब्दात बोलतोय पहा. ओके, न बघता सोडवायचा प्रयत्न करा. सोडवल्यानंतर त्याचं सोल्युशनसुद्धा मी काय करतो, ग्रुपवर शेअर करतोय, नंतर तुम्ही ते क्रॉस चेक करू शकता. ओके, काही एक्झाम्पल्स असे आहेत की थोडेसे टिपिकल असतील असाइनमेंटमध्ये सुद्धा. ओके, त्याचं सोल्युशन मी टाकायचा प्रयत्न करतोय. ओके, तर हा सगळा पाठ जो आहे, ऑफलाईन लेक्चर चालू झालं, ऑफलाईन लेक्चर जर स्टार्ट असतील तर हे सगळं आपण आमने सामने करून घेतलं असतं. परंतु आत्ताच्या कंडिशनला मात्र तुमचं पण तेवढंच संयोग पाहिजे, तुमचं पण तेवढंच महत्त्व असणार आहे की जेवढं आम्ही तुम्हाला लेक्चर्स देतो, प्रोव्हाइड करतोय, तेवढंच तुमचीसुद्धा तयारी पाहिजे अभ्यास करण्याची. ओके, काही पालकांची तक्रार आहे की मुलं व्हिडिओज बघतात, व्हिडिओज बघितल्यानंतर काही करत नाहीत, अभ्यास करत नाही. कळालं का पहा. ओके, हे पालकांच्या दृष्टीने सुद्धा बरोबर आहे. वर्ष महत्त्वाचं आहे, तुमचीसुद्धा त्याच्यात काय चूक नाही आहे की आमचीसुद्धा काही चूक नाही आहे. कारण की निसर्गाने जे काय आपल्यासमोर जे आपल्यासमोर जे मांडलेलं आहे त्याला सामोरं जायला आपलीसुद्धा तयारी पाहिजे. ओके, त्यामुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे, अभ्यासात राहावा. त्याचबरोबर असाइनमेंट्स आणि बाकीचा जो काही पाठ असेल तो रिडिंग राईटअपमध्ये व्यवस्थित ठेवा. ओके, मॅथ्स बरोबरच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी जे काही सब्जेक्ट्स असतील त्याचेसुद्धा रिवाईज लेक्चर्स तुम्ही वारंवार बघत चला, पाहत चला. त्याचबरोबर जर एखादा पॉईंट अडत असेल, मी मागंसुद्धा मी रिपीट केलेलं होतं, फेअर नोटबुक घाला. रफ नोटबुकचा आता शक्यतो वापर करू नका. फेअर नोटबुक घालून जो काय आत्ता आपण थेरी घेतोय ते थेरीच्या आजपर्यंत झालेला सगळा पाठ मी आज व्हॉट्सअपवर त्याचे इमेजेस टाकतोय पहा. ओके, एनलार्ज करून तो सगळा पाठ लिहून काढा. जोपर्यंत तुम्ही लिहून काढत नाही आहे, रिंग राईटअपमध्ये पाठ तुम्ही घेत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. आत्ता समजल्यासारखं वाटतं, परंतु काही वेळानंतर ते विसरल्यागत होतं पहा. ओके, त्यामुळे रिडिंग राईटअपमध्ये राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या. ओके, धन्यवाद.